नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत अभ्यासत होतो. आज आपल्याला खंड म्हणजे काय तसेच रिकार्डोचा खंड सिद्धांत अभ्यासायचा आहे. बघा सर्वात आधी आपण खंड म्हणजे काय हे अभ्यासू. बघा व्यवहारात सर्वसाधारणपणे व्यवहारात खंड या शब्दाला भाडे या अर्थाने वापरला जातो. डेव्हिड रिकार्डो यांनी खंडाची व्याख्या दिलेली आहे की जमिनीच्या अंगी असलेल्या मूलभूत आणि अविनाशी गुणधर्माचा वापर करू दिल्याबद्दल जमीन मालकाला दिला जाणारा कृषी उत्पादनातील वाटा म्हणजे खंड होय. तसेच डॉक्टर मार्शल यांनी देखील एक व्याख्या दिलेली आहे की भूमी किंवा निसर्गाकडून विनामूल्य मिळालेल्या देणगीबद्दल भूमीच्या मालकांना मिळणारे उत्पन्न म्हणजेच खंड होय. तसेच प्राध्यापक सिनियर यांनी देखील एक खंडाची व्याख्या दिलेली आहे. उत्पादनाच्या संपादित नैसर्गिक घटकांच्या उपयोगातून उद्भवणारे अतिरिक्त उत्पादन म्हणजे खंड होय, अशी व्याख्या प्राध्यापक सिनियर यांनी दिलेली आहे. बघा खंड यालाच रेंट असे म्हटले जाते. खंड याला इंग्रजीत रेंट असे म्हटले जाते आणि रेंट हा मोबदला फक्त भूमी या घटकाशी निगडित आहे. खंड हा शब्द फक्त भूमी म्हणजे जमिनीशी निगडित असलेला हा शब्द आहे. प्राध्यापक श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी खंडाची एक व्याख्या दिलेली आहे की एखाद्या विशिष्ट उपयोगात एखादा घटक टिकून राहावा यासाठी त्याला जी किमान किंमत द्यावी लागते त्याला बदली उत्पन्न असे म्हणतात आणि या बदली उत्पन्नावरील आधिक्य म्हणजे खंड होय, अशी श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी खंडाची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर बघा आपण रिकार्डोचा खंडविषयक जो सिद्धांत आहे तो सिद्धांत अभ्यासणार आहोत. रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांत. बघा विख्यात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या सुप्रसिद्ध ग्रंथात 19व्या शतकात सर्वप्रथम विस्तृतपणे खंडविषयक सिद्धांत मांडला. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांताला परंपरागत किंवा सनातनवादी सिद्धांत असे म्हटले जाते. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये अन्नधान्याच्या किमती या सातत्याने वाढत होत्या आणि खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत असे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले होते. परंतु रिकार्डोला हे स्पष्टीकरण मान्य नव्हते. रिकार्डोच्या मते खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढता असं नाही, तर अन्नधान्य महाग झाल्यामुळे खंड निर्माण झाला. उच्च प्रतीच्या जमिनीला जास्त खंड आणि मध्यम प्रतीच्या जमिनीला कमी खंड का मिळतो याची संगती लावण्याच्या प्रयत्नातून रिकार्डोचा खंड सिद्धांत हा उदयाला आला. रिकार्डोने आपल्या सिद्धांतातून खंडाची निर्मिती कशी होते व खंड व किंमत यांचा परस्पर संबंध काय आहे हे सांगण्याचा या सिद्धांतामधून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा डेव्हिड रिकार्डो यांची खंडाची व्याख्या अशी आहे की जमिनीच्या उत्पादनातून जमिनीच्या मालकाला जमिनीच्या उपजत मूलभूत आणि अविनाशी गुणधर्माचा वापर करू दिल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे खंड होय. ही व्याख्या डेव्हिड रिकार्डो यांनी दिलेली आहे आणि या व्याख्येवरून फक्त खंड हा फक्त भूमीलाच मिळतो. खंड हा आधिक्य या स्वरूपाचा असतो. भूमीतील म्हणजे जमिनीतील अविनाशी आणि मूलभूत द्रव्यांमुळे खंडाची निर्मिती होते असं या व्याख्येतून डेव्हिड रिकार्डो यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांताची गृहीतके. डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांताची गृहीतके. बघा डेव्हिड रिकार्डो यांनी हा सिद्धांत मांडताना काही
गृहीतके मांडलेली आहेत. त्यामध्ये पहिलं गृहीतक आहे, जमिनीचा पुरवठा मर्यादित आहे. जमीन ही निसर्गनिर्मित देणगी आहे, त्यामुळे खंड हा फक्त जमिनीलाच प्राप्त होतो. जमिनीत मूलभूत आणि अविनाशी गुणधर्म आहेत. जमिनीच्या सुपीकतेत फरक असतो. सुपीकतेतील फरकानुसार क्रमाक्रमाने जमीन लागवडीखाली येते. जमिनीचा वापर हा फक्त अन्नधान्याच्या पिकांसाठी केला जातो. सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व आहे. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. उत्पादन तंत्र स्थिर आहे आणि हा सिद्धांत दीर्घकाळावर आधारलेला आहे. तसेच शेती क्षेत्रात घट्ट उत्पादन फलाचा नियम हा लागू झालेला असतो. अशी गृहीतके डेव्हिड रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहेत. बघा, रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांताचे स्पष्टीकरण देताना शेती ही 2 पद्धतीने केली जाते असं मांडलेलं आहे. त्यामध्ये पहिली पद्धती आहे विस्तृत लागवड पद्धती आणि दुसरी पद्धत आहे प्रकर्षित लागवड पद्धती. बघा, विस्तृत लागवड पद्धती आणि खंडाची मागणी. रिकार्डोच्या मते मानवाने सर्वात प्रथम विस्तृत लागवड पद्धतीने शेती केली. विस्तृत लागवड पद्धतीत श्रम व भांडवलाचे प्रमाण कायम ठेवून जमिनीच्या मात्रेत सारख्या प्रमाणात वाढ केली जाते. 18व्या शतकात लोकसंख्या ही विरळ होती. जमिनीचे प्रमाण मुबलक होते. अन्नधान्याची गरज भागवण्याकरता मानवाने सर्वप्रथम नदीकाठची जी सुपीक जमीन आहे ती जमीन कसायला सुरुवात केली. सुरुवातीला जमीन मुबलक उपलब्ध असल्याने खंड देण्याचा प्रश्न नव्हता. लोकसंख्या वाढल्याने ही जमीन पूर्णपणे लागवडीखाली आली. लोकसंख्या पुन्हा वाढल्याने मध्यम प्रतीची जमीनसुद्धा पुरेपूर वापरली गेली. लोकसंख्या वाढ व अन्नधान्याची मागणी वाढ झाल्यामुळे मध्यम प्रतीच्या जमिनीनंतर कनिष्ठ प्रतीच्या जमिनीवर देखील लागवड करण्यात आली आणि त्यातून सुपीक किंवा उच्च प्रतीच्या जमिनीत जर समजा 1000 रुपये खर्च केला गेला असेल तर 10 क्विंटल धान्य त्या जमिनीत उत्पादित होते. परंतु तेवढ्याच आकारमानाच्या जर मध्यम प्रतीच्या जमिनीवर 1000 रुपये खर्च केला तर फक्त 8 क्विंटल धान्य उत्पादित होते. म्हणजे जेव्हा मध्यम व उच्च प्रतीची जमीन ही लागवडीखाली आली तेव्हा मध्यम प्रतीची जमीन कसण्यासाठी मागितली जाणार नाही. मध्यम प्रतीची जमीन या ठिकाणी सीमांत जमीन असून मध्यम प्रतीच्या जमीन मालकास जर उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी पाहिजे असेल तर उच्च प्रतीच्या जमीन मालकास मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला दोन्ही जमिनीच्या उत्पादनातील फरका एवढा खंड द्यावा लागेल. त्यामुळे या ठिकाणी खंडाची निर्मिती झाली असं रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रकर्षित किंवा सखोल लागवड पद्धती. प्रकर्षित किंवा सखोल लागवड पद्धती आणि खंडाची निर्मिती. बघा, जमिनीचा पुरवठा हा मर्यादित असतो. त्यामुळे शेतकरी प्रकर्षित लागवड पद्धतीचा अवलंब करतात आणि प्रकर्षित लागवड पद्धतीत जमिनीचे प्रमाण स्थिर ठेवून श्रम व भांडवल यांच्या मात्रेत सारख्या प्रमाणात वाढ केली जाते. विशिष्ट परिस्थितीत जमिनीचे विशिष्ट क्षेत्रफळ कायम ठेवून श्रम व भांडवलाच्या मात्रेत जर सारख्या प्रमाणात वाढ केली गेली तर शेतीमध्ये घट्ट फलाचा नियम लागू होत असल्यामुळे सीमांत उत्पादन हे घटत जाते. ज्या सीमांत उत्पादनाला लागवड खर्च समान होतो ती सीमांत मात्रा त्या ठिकाणी खंड हा 0 मिळतो. सीमांत पूर्व मात्रांना मात्र आधिक्य स्वरूपात खंड हा प्राप्त होतो. त्यानंतर रिकार्डोच्या खंड सिद्धांताची मूलभूत वैशिष्ट्ये. बघा, रिकार्डोच्या खंड सिद्धांताची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये पहिलं आहे सुपीकतेतील भिन्नतेमुळे खंड प्राप्त होतो. म्हणजे जी सुपीकता आहे, जमिनीची जी सुपीकता आहे त्या सुपीकतेमुळे मध्ये जी काही भिन्नता आहे, वेगवेगळेपणा आहे, त्यामुळे हा खंडाची प्राप्त होतो, खंडाची निर्मिती होते. खंड हा फक्त जमिनीलाच प्राप्त होतो. तसेच खंड हे अनर्जित
आधिक्य आहे. म्हणजेच जमीन ही निसर्गनिर्मित देणगी आहे. जमिनीमध्ये गुणभिन्नता आढळून येते. त्यामुळे रिकार्डो यांच्या मते जमिनीचा मालक आपल्या मालकी हक्क दाखवून कोणतेही कष्ट न करता खंडरूपी उत्पन्न प्राप्त करतो. म्हणजे खंड हा अनर्जित उत्पन्न आहे. त्यानंतर खंडाचा किमतीत समावेश होत नाही. रिकार्डोच्या मते भूमी ही निसर्गाने मानवाला दिलेली मोफत देणगी आहे. त्यामुळे भूमीचा उत्पादन खर्च हा शून्य असतो. म्हणूनच भूमीला मिळणारा खंड उत्पादन खर्चात समाविष्ट होत नाही. त्यामुळे खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती कधीच वाढत नसतात. तर अन्नधान्य महाग झाल्यामुळे खंड दिला जातो. खंड किमतीवरून ठरतो, किंमत खंडावरून ठरत नाही. त्यामुळे खंडाचा किमतीत समावेश होत नाही. तसेच जमिनीला एकदा खंड मिळाला की कायमस्वरूपी मिळत राहतो आणि खंड हा गुणभेदजन्य वाढावा आहे, असे या सिद्धांताची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर या सिद्धांतावर काही टीका देखील केल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली टीका आहे जमिनीची मूलभूत व अविनाशी शक्ती. जमिनीत असलेल्या मूलभूत आणि अविनाशी गुणधर्मामुळे खंड निर्माण होतो. या रिकार्डोच्या मतावर टीकाकारांनी हल्ला चढवलेला आहे. जमिनीच्या अंगी असणाऱ्या सर्व शक्ती या मूलभूत स्वरूपाच्या नसतात, कारण कोणतीही जमीन नैसर्गिक अवस्थेत वापरणे शक्य नसते. त्यासाठी मानवाने प्रयत्नाने अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे कोणती शक्ती नैसर्गिक व कोणती मानवनिर्मित हे निश्चितपणे ओळखता येत नाही. त्यानंतर सुपीकतेचा मर्यादित अर्थ. तर रिकार्डोच्या मते सुपीकता म्हणजे नैसर्गिक शक्ती होय. प्रत्यक्षात मात्र जमिनीची सुपीकता ही लागवडीची पद्धत, पिकांचा प्रकार, कृषीतंत्र, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. या बाबींचा विचार या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही. त्यानंतर लागवडीचा क्रम. रिकार्डोने ऐतिहासिकदृष्ट्या जमिनीचा जो क्रम लावला तो चुकीचा आहे. रिकार्डोच्या मते प्रथम सुपीक किंवा उच्च प्रतीची, नंतर मध्यम प्रतीची व शेवटी कनिष्ठ प्रतीची जमीन लागवडीखाली येते. परंतु अमेरिकेत सुरुवातीला जी वसाहत झाली तेव्हा प्रथम खडकाळ व डोंगराळ म्हणजे अनिष्ट प्रतीची जमीन लागवडीखाली आणली गेली व नंतर सर्वात चांगली जमीन लागवडीखाली आणली गेली. त्यामुळे लागवडीच्या क्रमानुसार देखील या सिद्धांतावर टीका केली जाते. तसेच शेतजमिनीचा वापर हा फक्त अन्नधान्याच्या पिकांसाठी केला जातो असं डेव्हिड रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु शेतजमिनीचा वापर हा उद्योगधंद्यांसाठी, औद्योगिक वापरासाठी देखील केला जातो. तसेच सीमांत जमीन ही खंडविरहित जमीन आहे असं रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. परंतु सर्वच प्रकारच्या जमिनींना आज खंड मिळत असल्यामुळे सीमांत जमिनीला खंड मिळत नाही हे रिकार्डोचे म्हणणे चुकीचे आहे असे म्हटले जाते. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला